भाजपचे खासदार आहेत निशिकांत दुबे, त्यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। त्या सगळ्याच वक्तव्याच्या संदर्भात करण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले आहेत। नाना पटोलेजी, मराठी माणसांना चिथावण्याचा हा सगळा प्रयत्न निशिकांत दुबे आणि भाजपच्या मार्फत होतोय का? कारण की ज्या पद्धतीने म्हणतात आहेत की तुमच्याकडे काय पैशांची खाण आहे का, तुम्ही आमच्या पैशांवरती जगता आहात, आम्ही मेहनत करतो त्याच्यावरती जगतायत, अशा पद्धतीच्या वल्गना त्यांच्याकडनं होतात। माझा सवाल निशिकांत दुबेला आहे की महाराष्ट्रामध्ये भाजपचं माहितीचं सरकार आहे, त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत, भाजपचे आहेत। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी त्यांची आहे। ते सांभाळायला ते अकराचून ठरले, तर त्याचा अर्थ त्यांनी मराठी भाषिक आणि महाराष्ट्राला शिवा घालणं हे कदापि महाराष्ट्र सहन करणार नाही। एक, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। देशामध्ये नव्हे तर जगामध्ये एकच राज्याला छत्रपती त्यांना पदवी मिळालेली आहे, आणि ती जनतेने दिलेली आहे। कारण की छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या धर्माच्या सगळ्या जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालत होते। पण महाराष्ट्र जेव्हापासूनचं BJP आणि महायुतीच्या सरकारमध्ये आलं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मुठमाती देण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, आणि त्याचाच परिणाम आहे की निशिकांत दुबे भाजपचे खासदार हे आज महाराष्ट्राला या पद्धतीनं हीन भावनेनं आणि ज्या पद्धतीने बोलतात आहेत त्याचा आम्ही निषेध करतो। आणि निशिकांत दुबे कोणाच्या पैशाने कोण चाललेला आहे, सगळ्यात जास्त पैसा GST असो या असो, तो देशामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्र देते आहे। त्यामुळे ही तुलना करू नका। आम्ही आर्थिक राजधानी या देशाची मुंबई, महाराष्ट्र, आणि त्याच्यामुळे त्यांच्या आहे नाही, पण मी त्यांना आणि दम असेल फडणवीसांना, महाराष्ट्राचा स्वाभिमान असेल, तर फडणवीसांनी त्यांच्या श्रेष्ठीला सांगून त्याचं सदस्यत्व रद्द करून त्याला पक्षातून काढलं पाहिजे, ही मागणी आम्ही करतो। परंतु सातत्यानं नाना ही सगळी वक्तव्य येताना पाहायला मिळतात। आशिष शेलार मनसेनं ज्या अमराठी भाषिक व्यापाराला मारलं, तो अमराठी भाषिक व्यापारी म्हणतो की 30 वर्षापासून मी इथं व्यवसाय करतो, मी मराठी बोलणार नाही। त्याच्या कानाखाली वाजवल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीची खरं तर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासोबत तुलना करणं, दुसरीकडे जो निरहुआ जो भोजपुरी अभिनेता आहे तो देखील म्हणतोय की आमच्याकडे जर महाराष्ट्राची लोक आली तर त्यांना आम्ही अद्दल घडू। ही शक्ती येते कुठून, आणि दहशतवादी हल्ल्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टींची तुलना योग्य आहे का? हा भाजपचा माज आहे, आणि भाजपच्या माजाचाच हा असर आहे की राज्यातले मंत्री आशिष शेलार या पद्धतीचं वक्तव्य करते आहे। तुमच्यात दम नाही सरकार चालवण्यामध्ये, तर तुम्ही दुसऱ्याला काय आरोप करता हो? तुमचं सरकार आहे, तुम्हीच मुख्यमंत्री, तुमच्याकडेच गृहमंत्रालय, सगळं तुमच्याजवळच आहे, तुम्हीच इथले मुंबईचे पालकमंत्री आहे। तुमच्यातच दम नाही आणि तुम्ही लोकांना शिकवायला निघालात। अबे आपली चूक मान्य करा, आणि आपली चूक मान्य करून महाराष्ट्राला जे बदनामी करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे तुम्ही, मराठी आणि हिंदी भाषिक या पद्धतीचं हे करून आणि राजकीय पोळ्या शेकतात, हे थांबवलं पाहिजे। या पद्धतीची भूमिका आमची आहे। खरं तर आता काँग्रेसची भूमिका काय असणार? कारण की तुम्ही माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसचं काम बघितलेलं आहे। 2 ठाकरे बंधू एकत्रित येतात आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेसचा भूमिका काय, म्हणजे काँग्रेसची वाटचाल काय असेल सर? बघा, दोघं भाऊ एकत्रित आले त्याला आमची शुभेच्छाच आहे, आणि त्याच्यामुळे तो काही विषय नाही। आम्हाला ते एकत्रित आलेच पाहिजे, आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठला विरोध करायचं कारण नाही। तो पोटात दुखता भाजपच्या, आणि ते वक्तव्य करतात, आम्हाला काहीच त्याला अडचण नाही। त्यामुळे आमची भूमिका काय असेल ते आमचे केंद्रीय नेतृत्व त्याला ज्या सूचना देतील ते आम्ही मान्य करू। बच्चू कडू आजपासून 7-12 कोरा यात्रा सुरू केली आहे त्यांनी। खरं तर म्हणजे पायी चालत त्यांनी ती यात्रा सुरू केली आहे 7-12 कोरा। शेतकऱ्यांचा 7-12 कोरा 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 अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती। कर्जमाफी नाहीशी होणार सांगितलेलं होतं। या आश्वासनं फक्त ही स्वप्न आहेत का? बघा, आता आम्ही जो प्रस्ताव आणला होता सत्ता पक्षाकडून, तो शेतकऱ्यांसाठी होता, बेरोजगारांसाठी होता, कामगारांसाठी होता। मुख्यमंत्री आज उत्तर देतील असं आम्हाला वाटत होतं, पण आज त्यांनी आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहतो आहे। त्यांचं उत्तर आल्यानंतर काँग्रेस पक्ष त्याच्यातली भूमिका घेईल, कारण की आम्ही ज्या पद्धतीनं पोटतिडकीनं शेतकऱ्यांच्या भावना विधानसभेत मांडल्या हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत। त्यामुळे
आम्ही मुख्यमंत्र्याच्या उत्तराची वाट पाहतोय आणि आम्हाला वाटतं की मुख्यमंत्री सकारात्मक उत्तर देईल, कारण की त्यांनाही या 3 वेळचे मुख्यमंत्री आहेत ते कोरा 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 हे 3 वेळ म्हटलं होतं त्यांनी, म्हणतो तसे 3 वेळ हे मुख्यमंत्री झालेत आणि त्याच्यामुळे त्यांना अनुभव आहे, माहिती आहे. त्यामुळे माहिती असल्यामुळे ते करतील असा आम्हाला विश्वास आहे. नाही केलं कोरा 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 तर मग आम्ही त्यांना काय सांगायचं आणि काय निर्णय घ्यायचा तो आम्ही काँग्रेस पार्टी म्हणून ठरवू. महिला अत्याचारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आज सकाळीच विधानभवनाच्या बाहेर परिणय फुके यांच्या भाऊजाई प्रिया फुके यांनी आंदोलन केलं. त्या त्यांच्या मुलासह या मुलांसकट आलेल्या या विधानभवनाच्या बाहेर आंदोलनाला, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. कुठेतरी परिणय फुके यांचा राजकीय दबाव आणि त्या सगळ्या हस्तक्षेपामुळे मला माझा हक्क मिळत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आज आम्ही जी घटना घडली ते कोण होती मला माहिती नाही, त्याच्यामुळे पण विधानसभेत अशी घटना झालेली आहे, बाहेर टी व्हीवर बातम्या चाललेल्या आहेत आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांनी या विधिमंडळाच्या बाहेर या प्रिमायसेस झालेल्या घटनेची नोंद घ्यावी आणि तातडीनं शासनाला त्या महिलेला न्याय द्यावा ही मागणी मी आज विधानसभेत केलेली आहे. त्याच्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. धन्यवाद नाना, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.